नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्र हो, या भागामध्ये आपण एक्सरसाइज 1.3 चा स्टडी करणार आहोत. चला तर करूया सुरुवात आजच्या आपल्या या भागाला. मित्र हो, आज आपण पहिला जो क्वेश्चन आहे तो व्हाईट बोर्ड वरती लिहिलेला आहे. क्वेश्चन आहे, इफ a is equals to 3, 5, 7, 9, 11, 12 determine the truth values of the following. मित्र हो, इथं आपल्याला 6 क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेले आहेत आणि एक कलेक्शन दिलेलं आहे. या कलेक्शनवर आधारित हे क्वांटिफाईड स्टेटमेंट जे दिलेले आहेत यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला इथं फाइंड आउट करायचे आहेत. चला पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याचा विचार करूया. मित्र हो, इथं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे, there exists x belongs to a such that x minus 8 is equals to 1. मित्र हो, जर 3, 5, 7, 9, 11, 12 या व्हॅल्यूंचा जर विचार केला तर 9 मधून जर 8 गेला तर 1 राहतो, हे आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ x is equals to 9 जो आहे तो काय करतोय, ह्या कंडिशनला सॅटिस्फाय करतोय. आणि आपल्याला माहिती आहे की जर देर एक्झिस्टचा उल्लेख असेल तर अशी एखादी तरी किंमत पाहिजे की जी किंमत कंडिशन सॅटिस्फाय करते, आणि आपल्याकडे एक व्हॅल्यू तशी आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कसं असलं पाहिजे मित्रांनो, ट्रू असलं पाहिजे. आणि मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल टी. तर हे कसं लिहायचं ते देखील आपण पाहूया. पहिले जे एक्झाम्पल आहे त्याचं उत्तर एक्झाम्पल नंबर 1. ओके, x is equals to 9 belongs to a satisfies x minus 8 equals to 1. Satisfies x minus 8 equals to 1. Therefore given condition is true. Given किंवा आपण असंही म्हणू शकतो की therefore given statement is true. given statement is true. ओके, मग ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार आपण, कॅपिटल टी. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज टी. ट्रूथ व्हॅल्यू काय आहे मित्रांनो, टी आहे. ओके मित्र हो, जे दुसरे एक्झाम्पल आहे त्याचा विचार करूया. मित्र हो, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये all x belongs to a such that x square plus x is an even number. मित्र हो, जर आपण 3 स्क्वेअर केला त्याच्यामध्ये जर 3 ऍड केला तर 9 प्लस 3 किती होईल, 12. 5 स्क्वेअर केला 25 प्लस 5 20. 7 स्क्वेअर केला 49 प्लस 7 56. 9 स्क्वेअर केला 81 प्लस 9 90. 11 स्क्वेअर केला 121 प्लस 11 132. मित्र हो, आपण जर या सर्व व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला सर्व व्हॅल्यूज साठी इव्हन नंबर्स मिळत आहेत. याचा अर्थ असा की हे जे एक्झाम्पल जे आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे हे कसं असलं पाहिजे, ट्रू असलं पाहिजे. मग आपण याला कसं लिहिणार पहा, ऑल व्हॅल्यूज of x belongs to a satisfies the condition x square plus x is an even number. Therefore given statement is true. हे स्टेटमेंट कसं आहे मित्र हो, ट्रू आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती येईल टी. ओके मित्र हो, आपण तिसरे एक्झाम्पल पाहूयात. जे तिसरे एक्झाम्पल आहे ते आहे, there exists x belongs to a such that x square is less than 0. मित्र हो, जर इथं कलेक्शन आपण नाही पाहिलं तरी सुद्धा आपण
या कंडिशनचं म्हणजेच या स्टेटमेंटचं आन्सर सांगू शकतो. आपल्याला माहिती आहे या विश्वामध्ये कुठच्याही एखाद्या रिअल सेटसाठी कुठच्याही एखाद्या रिअल सेटसाठी किंवा रिअल नंबर्ससाठी स्क्वेअर हा ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतो. रिअल नंबर्ससाठी जर तिथं कॉम्प्लेक्स नंबर असतील तर स्क्वेअर हा लेस दॅन 0 येऊ शकतो, परंतु जर रिअल नंबर असतील तर रिअल नंबरसाठी नेहमी स्क्वेअर हा काय असतो, ग्रेटर दॅन 0 असतो. इथं 3, 5, 7, 9, 11, 12 हे सर्व रिअल नंबर्स आहेत आणि त्यामुळं एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 ही कंडिशन इथं कोणीही सॅटिस्फाय करणार नाही. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे हे कसं असलं पाहिजे मित्र हो, फॉल्स असलं पाहिजे. नो व्हॅल्यू ऑफ एक्स belongs to A satisfies the condition x square is less than 0. Therefore, given statement is false. बरोबर आहे. Therefore, truth value is f. ट्रूथ व्हॅल्यू काय असेल मित्र हो, f इतके असेल. ओके मित्र हो, आता आपण पाहूया चौथं एक्झाम्पल. चौथं एक्झाम्पल काय आहे पहा. ऑल x बिलॉंग्स टू a, x इज अन इवन नंबर. मित्र हो, जर आपण 3, 5, 7, 9 आणि 11 यांचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की हे ऑड नंबर आहेत. इथं केवळ 12 जो आहे तो इवन नंबर आहे आणि आपल्याला इथं असं म्हटलंय ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. बरोबर आहे. याचा अर्थ हे कसलं स्टेटमेंट आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. व्हॅल्यूज 3, 5, 7, 9, 11 belongs to A does not satisfy the condition कुठची, x is an even number. Okay, therefore given statement is false. ओके, मग ट्रूथ व्हॅल्यू काय येईल मित्र हो, ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे, एफ असली पाहिजे. बरोबर आहे मित्र हो. पाचव्या एक्झाम्पलचा विचार करूया. पाचवं एक्झाम्पल आहे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 इज ग्रेटर दॅन 40. जर इथं असलेल्या नंबरचा थ्राईस केला आणि त्याच्यामध्ये जर 8 ऍड केला तर तो ग्रेटर दॅन 40 येतो. आपण लार्जर जे नंबर आहेत त्यांचा विचार करूया. 12 3 जा 36, 36 + 8 आपल्याला माहिती आहे 44. म्हणजे ही कंडिशन 12 हा सॅटिस्फाय करतोय. आपल्याला एकाने जरी कंडिशन सॅटिस्फाय केली तरी आपला आन्सर कसा आहे, ट्रू आहे. आता आपण जर 11चा विचार केला, 11 3 जा 33 + 8 41 म्हणजे 11 सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय करतोय. 9 3 जा 27 + 8 नाही, म्हणजे x = 11 आणि x = 12 ही कंडिशन सॅटिस्फाय करतायत. बरोबर आहे. व्हॅल्यूज फॉर, असं लिहितो मी याला, फॉर x = 11 and 12 belongs to A. Okay, the given condition is satisfied. The given condition is satisfied. The given condition is satisfied. Okay, therefore given statement is true. Given statement is true. ठीक आहे. गिवन स्टेटमेंट कसं आहे मित्र हो, ट्रू आहे. मग मला सांगा ट्रूथ व्हॅल्यू काय येईल याची. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू मी टीव्ही असं लिहितो शॉर्टकट मध्ये, काय येणार आहे, टी. ओके मित्र हो, 6th एक्झाम्पल आहे ते पाहूया. 6th एक्झाम्पल आहे ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 2x + 9 इज ग्रेटर दॅन 40. ऑल एक्स म्हटले, मग मला सांगा जर आपण छोट्या नंबर्स अगोदर टाकून पाहिल्या, 3 2 जा
6 + 9 हा 15 होतोय. 3 जर सॅटिस्फाय करतो तर इतर सर्व सॅटिस्फाय करत असले पाहिजेत. बरोबर आहे, कारण 3 हा लिस्ट नंबर आहे, सर्वात लहान नंबर आहे, तो सॅटिस्फाय करतो म्हणजे हे लार्जर नंबर तर ही कंडिशन 100% सॅटिस्फाय करतील. 3 to 6 + 9 15 आणि 6 + 9 15 आहे, तर इतर सर्व सुद्धा हे कंडिशन सॅटिस्फाय करत असले पाहिजेत. त्यामुळे आपण काय लिहिणार, ऑल व्हॅल्यूज ऑफ x belongs to a satisfies the given condition. मित्र हो, तुम्ही गिवन कंडिशन म्हणू शकता किंवा कंडिशन लिहू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. गिवन कंडिशन, देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. गिवन स्टेटमेंट इज ट्रू. मग मला सांगा ट्रूथ व्हॅल्यू काय येईल. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपण जो क्वेश्चन 1 आहे एक्सरसाइज 1.3 चा, हा इथं एकदम व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 100% समजलेला आहे, कारण फार सोपा क्वेश्चन आहे. आता आपण पाहूयात क्वेश्चन 2. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण अभ्यासणार आहोत क्वेश्चन 2. अतिशय सोपा असा क्वेश्चन, राईट ड्युअल्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग, आणि याच्यामध्ये आपल्याला 10 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, जसं की आपण अभ्यासलेलं आहे, ज्यावेळेस आपण काही स्टेटमेंटचे ड्युअल्स लिहित असतो त्यावेळेस आपण कंजंक्शनला डिसजंक्शनने, डिसजंक्शनला कंजंक्शनने, ट्रूला फॉल्सने, फॉल्सला ट्रूने, टॉटॉलॉजीला कॉन्ट्राडिक्शनने, कॉन्ट्राडिक्शनला टॉटॉलॉजीने आणि निगेशनला ऍज इट इज ठेवतो. म्हणजे आपण त्या स्टेटमेंटचं काय लिहितो, ड्युअल लिहित असतो. बरोबर आहे विद्यार्थी मित्र हो, समोर आपल्याला एक्झाम्पल दिलेत, प्रत्येक स्टेटमेंटचं आपण ड्युअल लिहूयात. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे त्याचं ड्युअल बघा कसं येईल ते. क्वेश्चन आहे पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर. डिसजंक्शन आणि कंजंक्शन यांना रिप्लेस करावं लागेल. इथं डिसजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन येईल, कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन येईल. म्हणजे आन्सर जे आहे हे कसं येईल मित्र हो, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. झालं, आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मित्र हो, जो दुसरा जो प्रश्न आहे त्याचं आता उत्तर लिहूयात. दुसरा प्रश्न आहे पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर. मग मला सांगा, आपण कंजंक्शनला रिप्लेस करणार, पी डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. झालं, सेकंड क्वेश्चन देखील इथं सॉल्व्ह झालेला आहे. मित्र हो, जो थर्ड क्वेश्चन आहे त्याचा आन्सर लिहूयात. थर्ड क्वेश्चन आहे पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर डिसजंक्शन एस. बरोबर आहे, डिसजंक्शनला कशाने रिप्लेस करणार, कंजंक्शनने. इथल्या कंजंक्शनला डिसजंक्शनने, आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे त्याच्यामधल्या डिसजंक्शनला देखील आपण कंजंक्शनने रिप्लेस करणार आहोत. मित्र हो, तिसऱ्या देखील प्रश्नाचं उत्तर इथं संपलेलं आहे. चौथा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहूयात. चौथा प्रश्न आहे पी कंजंक्शन निगेशन क्यू. आपलं काय ठरलंय, निगेशनला ऍज इट इज ठेवायचं, मग कंजंक्शनला फक्त रिप्लेस करावं लागेल, म्हणजे पी डिसजंक्शन निगेशन क्यू. चौथ्या प्रश्नाचं उत्तर संपलंय. पाचव्या प्रश्नाचं उत्तर लिहूयात. निगेशन पी डिसजंक्शन क्यू. इथे चेंज होईल, इथे चेंज होईल, इथे चेंज होईल. निगेशन निगेशन दोन्ही ऍज इट इज राहतील. म्हणजे कसं होईल, निगेशन पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन आर डिसजंक्शन एस. तर हे झालं आपल्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर. मित्र हो, सहाव्या प्रश्नाचं उत्तर मी खाली लिहितोय कारण इथं आपल्याला जागा पुरणार नाहीये. तर सहाव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते लिहूयात आता. निगेशन पी कंजंक्शन, म्हणजे निगेशन पी ऍज इट इज राहील, कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन येईल, इथल्या कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन येईल, इथल्या डिसजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन, इथल्या कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन. म्हणजे ओव्हरऑल आन्सर जे असेल ते असेल निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन ब्रॅकेट मध्ये पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन आर ब्रॅकेट कंप्लीट. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सहाव्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागणार आहे. आता आपण लिहूयात सातव्या प्रश्नाचं उत्तर. जो सातवा प्रश्न आहे तो इथं आहे. याचं उत्तर पहा काय होईल, इथल्या डिसजंक्शनला कंजंक्शनने रिप्लेस करावं लागेल, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट ऍज इट इज निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. ओके, ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर इथं कंजंक्शन दिसतंय त्याला आपण डिसजंक्शनने रिप्लेस करणार, ब्रॅकेटमध्ये पुढे पी कंजंक्शन निगेशन ऑफ काय होईल रे मित्र हो, क्यू डिसजंक्शन
क्यू डिसजंक्शन निगेशन एस ब्रॅकेट कंप्लीट. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण 7व्या प्रश्नाचं देखील उत्तर इथं लिहिलेलं आहे. आता आपण 8व्या प्रश्नाचं उत्तर लिहूयात. 8वा जो प्रश्न आहे, या 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला कॉन्ट्रॅडिक्शन दिसतंय. कॉन्ट्रॅडिक्शनला आपण टॉटॉलॉजीने रिप्लेस करतो. टॉटॉलॉजी नंतर कंजंक्शन कर्ली ब्रॅकेटमध्ये, पी कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन, नंतर राउंड ब्रॅकेट, क्यू कंजंक्शन आर राउंड ब्रॅकेट कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. मित्र हो, अशा प्रकारे आपण 8व्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं. आता 9व्या प्रश्नाचं उत्तर लिहूयात. 9वा प्रश्न आहे निगेशन पी डिसजंक्शन ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन आर ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन टॉटॉलॉजी. तर मग उत्तर येईल निगेशन पी, ओके, कंजंक्शन डिसजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन, ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर च्या ऐवजी क्यू डिसजंक्शन आर, ओके, कंजंक्शनचं डिसजंक्शन होईल आणि टॉटॉलॉजीचं काय होईल मित्र हो, कॉन्ट्रॅडिक्शन होईल. बरोबर आहे. आणि लास्टचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आता आपण लिहितोय. राउंड ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शनचा होईल डिसजंक्शनचा होईल कंजंक्शन, क्यू आणि डिसजंक्शनचा पुन्हा कंजंक्शन, कॉन्ट्रॅडिक्शनचं टॉटॉलॉजी. तर मित्र हो, अशा प्रकारे जो आपला क्वेश्चन सेकंड जो आहे त्याचे आन्सर्स होतील. मित्र हो, ड्युअल्स लिहिताना आपण ड्युअल्सचे जे रूल्स आहेत ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ड्युअलशी संबंधित आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर हे समजलं नाही किंवा अडचण वाटली तर ड्युअलशी संबंधित व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या. लक्षात आले. आता आपण पाहूयात क्वेश्चन 3. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत क्वेश्चन 3. मित्र हो, क्वेश्चन 3 चा अभ्यास करण्यापूर्वी किंवा क्वेश्चन 3 ला सॉल्व्ह करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की आपण या अगोदर जे 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, एक आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आणि दुसरा आहे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट, हे व्हिडिओज अगोदर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पाहून घ्या. जर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओज जर प्रॉपरली पाहिले तर तुम्हाला हा जो क्वेश्चन 3 आहे हा अगदी सहज पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे. मी त्या व्हिडिओला, हे जे दोन्ही व्हिडिओज आहेत त्या दोन्ही व्हिडिओजला अगदी थोडक्यात काय करतो, रिवाइज करतो. मित्र हो, कंपाऊंड स्टेटमेंटसाठी आपण 5 रूल्स बनवलेले आहेत आणि ते रूल्स असे आहेत. जर निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू घ्यायचा असेल तर निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू हा डी मॉर्गन्स रूल नुसार निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू असा येतो. निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू हा नेहमी निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू असा येतो. तिसरा, निगेशन ऑफ निगेशन पी हा नेहमी पी इतका येतो. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू हा पी कंजंक्शन निगेशन क्यू इतका येतो आणि निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू हा नेहमी पी कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी इतका येतो. हे आहेत कंपाऊंड स्टेटमेंट साठीचे रूल. आणि मित्र हो, जर क्वांटिफाईड स्टेटमेंटचे आपल्याला निगेशन्स हवे असतील तर आपण ठरवलेलं आहे की समला आपण ऑलने, ऑलला आपण समने, देर एक्झिस्टला फॉर ऑलने, फॉर ऑलला देर एक्झिस्टने, आणि सर्वात महत्वाचं असं की जर गिवन स्टेटमेंट हे जर अफर्मेटिव्ह असेल तर त्याला आपण निगेटिव्ह, आणि जर गिवन स्टेटमेंट हे जर निगेटिव्ह असेल तर त्याला आपण अफर्मेटिव्ह बनवणार आहोत. बरोबर आहे. मग ह्या रूल्सवर आधारित आपण काय करणार आहोत, हा जो क्वेश्चन 3 आहे त्याला सॉल्व्ह करणार आहोत. तर मित्र हो, माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आणि निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या, म्हणजे क्वेश्चन 3 हा तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने समजेल. तर आपण सुरुवात करूया आता क्वेश्चन 3 ला. मित्र हो, जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे x+8 इज ग्रेटर दॅन 11 और y-3 इज इक्वल्स टू 6. आपण काय करूया, ऑर च्या अगोदरचं जे स्टेटमेंट आहे त्याला p, तर ऑर नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला q असं कन्सिडर करूया. तर सुरुवातीला आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. लेट p इज x+8 इज ग्रेटर दॅन 11. ओके, आणि q जो आहे त्याला आपण कन्सिडर करूयात y-3 इक्वल्स टू 6. ओके, मग आपल्याला जो गिवन स्टेटमेंट आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सुरुवातीला लिहावा लागेल. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. ओके मित्र हो, जे गिवन स्टेटमेंट आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म हा p
ऑर म्हणजेच आपलं डिजंक्शन क्यू असा होईल. काय होईल? पी डिजंक्शन क्यू. बरोबर आहे. जर आपण निगेशनचा रूल जो आहे म्हणजेच डी मॉर्गन्स लॉचा वापर जर इथे केला, अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स लॉ, according to De Morgan's law, negation of P disjunction Q is equals to negation P conjunction negation Q. बरोबर आहे. तर मित्र हो, आपल्याला P आणि Q या दोघांचे निगेशन्स जे आहेत ते सुरुवातीला फाइंड आउट करावे लागतील. मग x+8 इज ग्रेटर दॅन 11 चे निगेशन काय होईल? x+8 इज नॉट ग्रेटर दॅन 11 किंवा x+8 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. बरोबर आहे. तर क्यू जे स्टेटमेंट आहे y-3 इक्वल्स टू 6 याचं जे निगेशन होईल ते होईल y-3 इज नॉट इक्वल्स टू 6. मग मला सांगा, आपल्याला जे निगेशन असणारं जे स्टेटमेंट आहे ते कशा पद्धतीने मिळेल? देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज कसं मिळेल रे मित्र हो? x+8 इज लेस दॅन और इक्वल्स टू 11. ऑरच्या ऐवजी काय करावं लागेल आपल्याला? आता अँड लिहावं लागेल. अँड निगेशन क्यू म्हणजेच y-3 इज नॉट इक्वल्स टू 6. बरोबर आहे. तर मित्र हो, हे असेल आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ओके मित्र हो, आता आपण सॉल्व्ह करूयात दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय आहे तो पहा. दुसरा क्वेश्चन आहे 11 इज लेस दॅन 15 अँड 25 इज ग्रेटर दॅन 20. तर आपण सुरुवातीला P हे स्टेटमेंट मांडूया. P आहे आपल्यासाठी 11 इज लेस दॅन 15 आणि Q जो आहे तो कन्सिडर करूया 25 इज ग्रेटर दॅन 20. ठीक आहे. मग मित्र हो, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट सुरुवातीला लिहावा लागेल. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. ठीक आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट काय येईल? अँड आहे म्हणजे कंजंक्शन, P कंजंक्शन Q. मग मित्र हो, अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स लॉ, negation of P conjunction Q is negation P disjunction negation Q. ओके. तर मित्र हो, गिवन स्टेटमेंटचं निगेशन कशा पद्धतीने होईल? निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट कसं होईल मित्र हो? 11 आता P जे आहे याचं निगेशन अगोदर लिहायचं आहे. 11 इज लेस दॅन 15 आहे म्हणजे 11 इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 15 करावं लागेल किंवा 11 इज, आता कसं असतं ज्यावेळेस गिवन स्टेटमेंट मध्ये जर व्हेरिएबल्स असतील तर आपण त्याला ग्रेटर दॅन इक्वल्स टू करतो. असं जर असेल सिम्पली नंबर्स असतील तर त्याला आपण 11 इज नॉट लेस दॅन 15 आणि मग इथं डिजंक्शन हवंय ऑर 25 इज नॉट ग्रेटर दॅन 20 असं लिहू शकता किंवा तुम्ही याला असंही लिहू शकता 11 is greater than or equals to 15 or 25 is less than or equals to 20. तर दोन्ही पैकी कुठचंही उत्तर लिहिलं तरी तुमचं उत्तर कसं असणार आहे मित्र हो? बरोबर असणार आहे. आता आपल्याकडचा स्पेस संपलेला आहे. आता आपण क्वेश्चन 3 जो आहे तो हे रफ करून सॉल्व्ह करूयात. ओके विद्यार्थी मित्र हो, आता आपण सॉल्व्ह करतोय क्वेश्चन 3. क्वेश्चन आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज ए रोम्बस. सुरुवातीला आपल्याला P कन्सिडर करावं लागेल. क्वेश्चन 3 चा आन्सर लिहितोय आपण. सुरुवातीला P कन्सिडर करतोय. लेट P क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ओके आणि मग Q जो आहे तो कन्सिडर करूया क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस. क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस. ओके मित्र हो, आता मला सांगा जो गिवन स्टेटमेंट जो आहे
याचा जर आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला तर इफ अँड ओनली इफ मुळे आपल्याला डबल इम्प्लिकेशन यूज करावं लागेल. बरोबर आहे. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. ओके. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट काय येणार आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा त्याला तुम्ही पी बाय कंडिशनल क्यू किंवा पी इक्वॅलंट टू क्यू असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तर मित्र हो, आता आपण काय करणार आहोत, याचं निगेशन जे आहे ते सूत्राप्रमाणे लिहूया. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज P conjunction negation Q disjunction Q conjunction negation P. ओके. तर मग मला सांगा मित्र हो, आता हे जे स्टेटमेंट आहेत यांना जर निगेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर आता आपण कसं लिहिता येईल ते पाहू. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. लक्षात घ्या, आपल्याला क्यू आणि पी दोघांचे निगेशन जे आहेत ते वापरायचे आहेत. तर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट सुरुवातीला आपण लिहितोय. सुरुवात करूया पी पासून. पी काय आहे? क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस अँड निगेशन क्यू इट इज नॉट अ रोम्बस. बरोबर आहे. मग कसं येईल? तर मित्र हो, सुरुवात करूया पहिल्या ब्रॅकेट पासून. ब्रॅकेट काय आहे? पी कंजंक्शन निगेशन क्यू म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल? क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड निगेशन क्यू म्हणजेच क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ रोम्बस. आपल्याला इथं इट इज नॉट अ रोम्बस म्हटलं तरी चालेल. मग कसं म्हणावं लागेल? क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर अँड it is not a rhombus. It is not a rhombus. ओके. और आता दुसऱ्या ब्रॅकेट साठी आपल्याला क्यू अगोदर लिहायचा आहे म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. और क्वाड्रिलॅटरल is a square. Quadrilateral is a rhombus. Sorry, quadrilateral is a rhombus. And it is not a square. It is not a square. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला जे गिवन स्टेटमेंट जे आहे थर्ड याचं निगेशन इथं लिहिता येईल. बरोबर आहे. आता आपण पाहूयात फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल काय आहे मित्र हो? इट इज कोल्ड अँड रेनिंग. सुरुवातीला आपल्याला पी कन्सिडर करावं लागेल. इट इज कोल्ड आणि क्यू कन्सिडर करावं लागेल. इट इज रेनिंग. ठीक आहे. मग मला सांगा मित्र हो, सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? अँड असल्यामुळं कंजंक्शन साठीचा सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट कसा होईल रे मित्र हो? पी कंजंक्शन क्यू. ओके. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इज निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. त्यामुळं निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट काय होईल? निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. ओके. कसं होईल रे मित्र हो? इट इज नॉट कोल्ड कारण निगेशन हवंय. इट इज नॉट कोल्ड और नॉट रेनिंग कारण इट इज डबल लिहिण्याची गरज नाही. इट इज नॉट कोल्ड और नॉट रेनिंग. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन इथं सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण पाहूया पुढचे क्वेश्चन्स. ओके विद्यार्थी मित्र हो, आता आपण सॉल्व्ह करतोय पाचवा क्वेश्चन. पाचवा जो क्वेश्चन आहे तो आहे इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. मित्र हो, इथं आपल्याला
3 लेटर्स कन्सिडर करावे लागतील, पी क्यू आर. कारण पहा, इट इज रेनिंग साठी पी, वी विल गो साठी क्यू आणि वी विल प्ले फुटबॉल साठी आर. बरोबर आहे. तर आपण सुरुवातीला 3 लेटर्स कन्सिडर करूया. 5वं एक्झाम्पल, लेट पी इट इज रेनिंग. पी काय आहे आपलं? इट इज रेनिंग. ठीक आहे. क्यू काय असेल आपल्यासाठी? क्यू असेल वी विल गो. वी विल गो. तर जो आर असेल तो वी विल प्ले फुटबॉल. आर असेल, खाली लिहितो मी मुद्दाम, आर असेल आपल्यासाठी वी विल प्ले फुटबॉल. ठीक आहे. तर मित्र हो, आता आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. ऑफ गिवन स्टेटमेंट. तर मित्र, इथं सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल सांगा बरं. इफ देनचं वाक्य आहे म्हणजे आपल्याला इथं इम्प्लिकेशन यूज करायचंय. आणि इफ पी ओके देन क्यू अँड आर असं येईल. म्हणजे कसं येईल मित्र हो? पी इम्प्लिकेशन, क्यू कंजंक्शन, आर. ओके. आता याचं निगेशन आपल्याला लिहावं लागेल. निगेशन ऑफ P implies Q conjunction R is. याचं निगेशन काय होईल? आपल्याला माहिती आहे की P implies Q चं निगेशन हे P कंजंक्शन निगेशन Q असतं. म्हणजे हे P ऍज इट इज राहील. P कंजंक्शन निगेशन ऑफ कोणाचं येईल रे? Q कंजंक्शन R. दॅट इज, यालाच आपण पुढे काय म्हणू शकतो? P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन निगेशन आर. तर मित्र हो, अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्याला काय करावं लागेल? फॉर्म करावं लागेल. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. तर पाहूया आता आपल्याला निगेशन कसं लिहावं लागतंय ते. तर निगेशन कसं लिहावं लागेल? सुरुवातीला पी जो आहे तो ऍज इट इज इन इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. ओके. पुढे काय आहे? कंजंक्शन म्हणजे अँड. ओके. निगेशन क्यू डिसजंक्शन निगेशन आर. निगेशन क्यू काय? वी विल नॉट गो. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो और वी विल नॉट प्ले फुटबॉल और नॉट प्ले फुटबॉल. नॉट प्ले फुटबॉल. वी विल जो आहे हा रिपीट नको म्हणून इथे टाळलेला आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला 5व्या स्टेटमेंटचं निगेशन मिळेल. आता आपण 6वं वाक्य पाहूया. 6वं काय आहे? √2 इज अ रॅशनल नंबर. अगदी साधं वाक्य आहे. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. ठीक आहे. हे अतिशय सोपं वाक्य होतं. 7वं जे आहे ते पाहूया. 7वं काय आहे? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. आपल्याला माहिती आहे की हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटसाठी ऑलला आपण कशाने रिप्लेस करतो? समने. तसेच हे अफर्मेटिव्ह आहे, याला आपल्याला काय करावं लागेल? निगेटिव्ह करावं लागेल. ऑलच्या ऐवजी सम आणि आर नंतर नॉट. सम नॅचरल नंबर्स, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. ठीक आहे मित्र हो, 8वं जे वाक्य आहे त्याचा आन्सर पाहूया. 8वं वाक्य काय आहे? ऑल एन बिलॉंग्स टू एन सच दॅट एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. तर मित्र हो, ऑलला आपण देअर एक्झिस्ट ने रिप्लेस करतो. ऑल च्या ऐवजी देअर एक्झिस्ट. n belongs to capital N as it is. n square plus n plus 2, n square plus n plus 2 is divisible by 4 आहे, त्याला is not divisible by 4 करावं लागेल. is not divisible by 4. ओके. हे झालं 8व्या प्रश्नाचं उत्तर.
9वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सम म्हणजे देर एक्झिस्ट आहे, देर एक्झिस्टला आपण ऑलने रिप्लेस करतो. ऑल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 इज लेस दॅन 20. याचं निगेशन घ्यावं लागेल. सच दॅट ओके x minus 17 is greater than or equals to करावं लागेल 20. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण जे उर्वरित एक्झाम्पल जे होते 5व 6व 7व 8व आणि 9व यांचे निगेशन्स फाइंड आउट केलेले आहेत. तर मित्र हो, क्वेश्चन 3 जो आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहतोय क्वेश्चन 4. राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके विद्यार्थी मित्र हो, अतिशय सोपा असा क्वेश्चन आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. परंतु जर तुम्ही कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह याला जर डिटेल्ड मध्ये जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर यावर आधारित एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या. अतिशय साध्या सिंपल लँग्वेज मध्ये मी कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तिथे एक्सप्लेन केलेला आहे. मित्र हो, मी त्या व्हिडिओचा सारांश अगदी थोडक्यात तुम्हाला इथं सांगतोय. मित्र हो, कंडिशनल स्टेटमेंट P इम्प्लाइज Q साठी जो कॉन्व्हर्स असतो की नाही, तो कॉन्व्हर्स हा Q इम्प्लाइज P असा असतो. जो इन्व्हर्स असतो तो इन्व्हर्स असतो निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. आणि जो कॉन्ट्रापॉझिटिव्ह जो असतो तो असतो कॉन्ट्रापॉझिटिव्ह, तो असतो निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. ओके, त्या व्हिडिओचा हा आहे सारांश. ओके, तर मित्र हो, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह या 4 क्वेश्चन साठी काय येत आहेत ते आता आपण पाहूया. मी सुरुवातीला पहिल्या क्वेश्चनचा विचार करतोय. मित्र हो, पहिला क्वेश्चन आहे इफ x इज लेस दॅन y देन x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर. बरोबर आहे मित्र हो, इथं P हे स्टेटमेंट आहे x इज लेस दॅन y आणि Q हे स्टेटमेंट आहे x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहितोय. ठीक आहे, सुरुवातीला आपण P कन्सिडर करूया. P आहे आपला x इज लेस दॅन y आणि Q आहे आपला x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर. ओके, मग मित्र हो, ह्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म कसा होईल? देअरफॉर symbolic form of statement काय होईल रे मित्र हो? P implies Q, कारण आपल्या इथं if then यूज केलेला आहे. मग मला सांगा याचा कॉन्व्हर्स जो आहे तो कसा होईल? कॉन्व्हर्स साठी आपण काय करणार आहोत? Q कंडिशनल P म्हणजे हे अगोदर आणि हे नंतर, म्हणजे कसं येईल रे? if x square is less than y square then x is less than y comma x comma y belongs to R. ओके, हा झाला कॉन्व्हर्स. आता मित्र हो, इन्व्हर्स. जर इन्व्हर्सचा विचार केला तर इन्व्हर्स कसा होईल मित्र हो? इन्व्हर्स कसा आहे? निगेशन P कंडिशनल निगेशन Q म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन कसं होईल रे मित्र हो? इफ x is not less than y, okay, then x square is not less than y square. ओके, ब्रॅकेट मध्ये x, y belongs to R. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता, if x is greater than or equals to y then x square is greater than or equals to y square. पहा कसं लिहू शकतो आपण अजून याला? और if x is greater than or equals to y then x square is greater than or equals to y square, x comma y belongs to R असं देखील लिहू शकता. मित्र हो, आता आपण पाहतोय कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्र हो, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा येईल याचा? निगेशन Q कंडिशनल निगेशन P म्हणजे निगेशन Q अगोदर लिहावा लागेल. कसा येईल निगेशन Q आपला? x स्क्वेअर इज नॉट लेस दॅन y स्क्वेअर. पहा कसा येईल? इफ x स्क्वेअर इज नॉट लेस दॅन y स्क्वेअर then x is not less than y.
तर मित्र हो, अतिशय सोप्या पद्धतीनं आपण कंडिशनल जो आहे म्हणजेच कॉन्ट्रापॉझिटिव्ह जो आहे, कंडिशनलचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह तो देखील इथं लिहिलेला आहे. तर आपण आता पाहूयात दुसरा क्वेश्चन. मी हे रफ करून घेतो. मित्र हो, तो दुसरा जो क्वेश्चन आहे, या दुसऱ्या क्वेश्चनचं आपल्याला आता कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करायचंय. क्वेश्चन आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ वुमन इन इट इज लिटरेट. इफचं जे सेंटेन्स असतं ते नेहमी पी कन्सिडर करावं. म्हणजे वुमन इन इट, इट कोणाबद्दल वापरलंय? फॅमिली बद्दल, बरोबर आहे. इफ वुमन इन फॅमिली इज लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट, अशा पद्धतीचं वाक्य आहे. तर आपण सुरुवातीला पी कन्सिडर करूया. लेट पी वुमन इन फॅमिली इज लिटरेट. वुमन इन फॅमिली इज लिटरेट. क्यू हे स्टेटमेंट होईल आपलं. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ठीक आहे मित्र हो, याचा सिंबॉलिक फॉर्म जो आहे तो कसा होईल? सिंबॉलिक फॉर्म होईल पी कंडिशनल क्यू. कसा होईल? पी कंडिशनल क्यू. आणि मग या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण लिहूया. पहिला लिहूया कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असणार आहे मित्रांनो? क्यू कंडिशनल पी. म्हणजे कसं होईल? इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन अ वुमन इन इट इज लिटरेट. इफ अ फॅमिली becomes literate then a woman or woman in it is literate. ठीक आहे, हा झाला कॉन्व्हर्स. आता आपण लिहूया इनव्हर्स. मित्र हो, इनव्हर्स कसा होईल? निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू, बरोबर आहे. निगेशन पी काय? वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट. मग कसा होईल मित्र हो? इफ वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट, इज नॉट लिटरेट, ओके, देन अ फॅमिली बिकम्स लिटरेटला आपल्याला निगेशन घ्यायचं त्याचं. अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट असं लिहावं लागेल. देन अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. ठीक आहे. आणि जो कॉन्ट्रापॉझिटिव्ह जो आहे तो कसा येईल मित्र हो? इथं कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला क्यू निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी असं लिहायचंय. मग निगेशन क्यू अगोदर काय लिहावं लागेल? इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट then woman in family or woman in it is not literate. Then woman in it is not literate. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण काय करतोय? कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जे आहेत हे तयार करून घेत असतो. ओके, आता आपण पाहूया क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4. विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहतोय क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4. तर क्वेश्चन 3 ला अगोदर सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन 3 आहे, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. क्वेश्चन 3 सुरुवातीला पी कन्सिडर करूया. पी सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया
डिक्रीजेस. ठीक आहे. क्यू काय होईल? प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, याचा सिंबॉलिक फॉर्म कसा होईल? सिंबॉलिक फॉर्म P कंडिशनल Q. ठीक आहे मित्र हो, आता आपण काय करूया, याचा सुरुवातीला कॉन्व्हर्स लिहूयात. कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असणार आहे? Q कंडिशनल P म्हणजे Q अगोदर आणि P नंतर. म्हणजे इफ प्रेशर इन्क्रीजेस, इफ प्रेशर increases, then surface area decreases. Then surface area decreases. ठीक आहे, हा झाला कॉन्व्हर्स. आता पाहूया इन्व्हर्स. जो इन्व्हर्स जो आहे तो काय असतो मित्र हो? निगेशन P कंडिशनल निगेशन Q. म्हणजे याचं आणि याचं निगेशन आणि त्याचं कंडिशनल. सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज, प्रेशर डज नॉट इन्क्रीज असे निगेशन येतील यांचे. मग कसं लिहावं लागेल मित्र हो? इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज, then pressure does not increase. Then pressure does not increase. ठीक आहे मित्र हो, याचा कॉन्ट्रा जो आहे म्हणजेच कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तो कसा होतो ते पाहू. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन Q कंडिशनल निगेशन P. निगेशन Q अगोदर. इफ pressure does not increases, if pressure does not increases, then surface area does not decreases, then surface area does not decreases. डिक्रीज म्हणावं लागेल. इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीज देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. मित्र हो, आता आपण पाहूया शेवटचं म्हणजेच चौथं वाक्य. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. मला सांगा P काय कन्सिडर करावं लागेल? P असेल आपल्यासाठी व्होल्टेज इन्क्रीजेस. व्होल्टेज इन्क्रीजेस. ओके. आणि Q काय असेल मित्र हो? करंट डिक्रीजेस. करंट डिक्रीजेस. ठीक आहे. सिंबॉलिक फॉर्म कसा होणार आहे? सिंबॉलिक फॉर्म हा होईल कंडिशनलचा P कंडिशनल Q. मित्र हो, आता आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचा आहे सुरुवातीला. कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असतो? Q कंडिशनल P म्हणजे Q अगोदर. इफ करंट डिक्रीजेस then voltage increases, then voltage increases. ठीक आहे. जो इन्व्हर्स जो आहे तो कसा होईल? इन्व्हर्स होईल निगेशन P कंडिशनल निगेशन Q. म्हणजे P चं निगेशन कंडिशनल Q चं निगेशन. इफ व्होल्टेज डज नॉट increase, then current does not decrease, then current does not decrease. ठीक आहे. आणि जो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जो आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तो कसा होईल रे मित्र हो? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह होईल निगेशन Q कंडिशनल निगेशन P म्हणजे Q चं निगेशन अगोदर येईल. इफ करंट डज नॉट डिक्रीज देन व्होल्टेज डज नॉट
इन्क्रीज. तर मित्र हो, अशा प्रकारे चौथं जे वाक्य आहे त्याचे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह होतील. मित्र हो, अशा प्रकारे आपण हा जो एक्सरसाइज 1.3 जो आहे हा कम्प्लिटली या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून कळवा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जर तुम्हाला सोपा वाटला तर मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.